नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आज रात्री आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे. दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि आजच्या या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर असा दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, विघ्न दूर होतील. तुमच्या अडचणींवरती, तुमच्या संकटावरती मात होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतील. खरंच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तसेच बघा, आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पूजा मांडणी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. तर आपल्याला रात्री 12 वाजता पूजा करायची आहे. 12च्या अगोदरच तुम्ही पूजा मांडणी करून ठेवा. खूप सोपी आहे. तर बघा, 12 नंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवायचं आहे. नंतर तो नैवेद्य आपल्याला देवाला दाखवून तो ग्रहण करायचा आहे. तसेच आज पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो आज संध्याकाळीच करायचा आहे. बघा, कॅलेंडरमध्ये पौर्णिमेचा जो गोल आहे तो उद्याच्या दिवशी दिलेला आहे, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. तर बघा, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर केलं आणि पुन्हा एकदा सांगते. कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आज रात्री करायची आहे. 12 नंतर आपल्याला पूजा करायची. 12 नंतर आपल्याला सेवा करायची. दूध तयार करायचं आहे. 12च्या आधी तुम्ही मांडणी करून ठेवा. तसेच बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. या दिवशी रात्री पृथ्वीवरती माता लक्ष्मी फिरायला येते आणि त्यामुळे जिथे जे लोक जागे असतील, जे लोक या दिवशी सेवा करतात, तर त्यांना ती भरभरून आशीर्वाद देते. आणि म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला चौमुखी दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊन आपल्या आयुष्यातील अंधार दूर होत असतो. त्यामुळे नक्की हा उपाय करा. खूप कष्ट करून आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही, आपल्या मनासारखं होत नाही. तसं जर तुमच्या आयुष्यात होत असेल तर असा उपाय तुम्ही नक्की करा. कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे. तर बघा, पौर्णिमेचे सत्यनारायण सुरुवात तुम्हाला करायची असेल तर या पौर्णिमेपासून तुम्ही करू शकता. म्हणजे वर्षभर तुम्हाला 12 सत्यनारायण तुमचे होतील आणि ती पूजा देखील तुमची पार पडेल. आता बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण कसा करायचा याचं एक छोटंसं पुस्तक आपल्याला येतं. त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघून आपण सत्यनारायण करू शकतो. बघा, आज रात्री 12 वाजता इंद्रदेव आणि माता लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असतात. त्यांच्या आगमनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला हा चौमुखी दिवा लावायचा आहे. कुठे लावायचा आहे तर बघा, मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. कमीत कमी तो रात्री 12:30 वाजेपर्यंत तेवत राहील. या पद्धतीने तुम्हाला तेवत राहील दिवा लावायचा आहे. जमलं तुम्हाला ते खरंच तुपाचा बघा. तुम्हाला नाहीच काही जमलं तुपाचा लावायला तर तुम्ही तेलाचा लावू शकता. पण ती घ्या मातेची किंवा स्टीलचा दिवा घ्या, कोणताही दिवा घ्या, पण मोठा घ्या, कारण जास्त वेळ तो तेवत राहील असा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही फुलवात घेऊ शकता. तुपाच्या दिव्यामध्ये आपण फुलवात टाकत असतो. चारही साईडला 4 अशा वाती येतील असं तुम्हाला ठेवायचं आहे. दिव्यामध्ये 4ही वाती 4 दिशेला असतील असा दिवा लावायचा. बघा,
आज रात्री 12 नंतर माता लक्ष्मी आणि इंद्रदेव पृथ्वीवरती फिरत असतात, तर त्यांच्या आगमनासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे, जेणेकरून ते प्रकाशाकडे खेचले जातील. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला आपण जे उजव्या डाव्या साईडला पणती लावतो, तर तिथे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. घरातील कटकटी दूर होतात, तसेच सकारात्मकता घरामध्ये येते. तर बघा, आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि आपल्याला असं अपेक्षित असतं की आपल्याला त्याचं फळ मिळावं. त्यासाठी आपल्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळावी आणि यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागू नये, आपल्या घरातील वाईट जी काही निगेटिव्हिटी असते किंवा अलक्ष्मी असते ती घरातून बाहेर जाते, माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. म्हणून हा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे. यासोबतच तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. मी तुम्हाला काल पण सांगितलं आहे, मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला हळदी कुंकू स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर किचन ओट्याच्या इथं स्वस्तिक काढायचं, देवाऱ्याच्या इथं स्वस्तिक काढायचं. आणि बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे मांगल्यमय गोष्टी घरामध्ये घडत असतात. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावा. आणि आजचा दिवस बघा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्ही या गोष्टी करा. काही चुकीच्या गोष्टी करू नका, जसं की मांसाहार करणं हे टाळलंच पाहिजे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मांसाहार मद्यपान झालं नाही पाहिजे. कोणाशी वाईट वागू नका, खोटं बोलू नका. एका साईडला सेवा करतो आणि दुसऱ्या साईडला वाईट वागतो, याचं काहीही उपयोग नाही. आजच्या दिवशी कोणाला पैसे उधार मागू नका किंवा कोणाला उधार पैसे देऊ नका. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि तिचा आपल्यावर कोप होतो. पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे तिचा आपल्यावर कोप होऊन आपली लक्ष्मी जी आहे ती दुसऱ्याला आपण देतो, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, गरज समोरच्याला आहे, मग कोणाचं हॉस्पिटलचं वगैरे काम असेल तर ठीक आहे, समजून घ्या. पण एखाद्याला सवय असते सारखीच उसनेवारी पैसे मागायची. तसेच बघा, आज तुमच्या घरी कोणी सवासणी स्त्री जर आली तर तुम्ही आज तिची नक्की ओटी भरा. बघा, तुम्हाला 4 वातींचा दिवा चारही दिशांना येतील असा लावायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि नमस्कार करायचा. आणि दिव्यासारखा प्रकाश माझ्या आयुष्यात येऊ दे, माझ्या घरातील सगळ्यांचं कल्याण होऊ दे, अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, देवांना प्रार्थना करायची. पौर्णिमा तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि या तिथीवरती जर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप उपयोगी ठरतात. तुमचं शॉप असेल, छोटा मोठा बिझनेस असेल किंवा मग एखादं दुकान वगैरे असेल, व्यवसाय, तर त्यासाठी तुम्हाला ते चालत नाही, नोकरीचे काही प्रॉब्लेम आहेत, तर ते नक्की पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामिनीची, माता लक्ष्मीची सेवा करा, श्रीसूक्तांचा पाठ करा. तसेच श्रीयंत्रावर, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करा. तसेच बघा, यामुळे काय होतं, तुमच्या मोठ्यात मोठ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी मदत होईल. जमतील तेवढ्या सेवा तुम्ही करा. तुम्हाला बघा, मी सेवा कोणत्या कोणत्या करायच्या पूजा मांडणीच्या वेळीमध्ये मी हे शेअर केलेलं आहे. तर बघा, मुलं, काहींची मुलं लहान असतात, कोण जॉबला जातं किंवा काही अजून कोणाच्या अडचणी असतात, पण त्यांना इच्छा आहे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे, तर तुम्ही साध्या सोध्या छोट्या छोट्या जरी बघा श्रीसूक्ताचा पाठ केला तरी चालेल, किंवा बघा तोरण लावा, स्वस्तिक काढा, दिवा लावा, हे तर तुम्हाला झालंच पाहिजे. तर बघा, या महत्त्वाच्या गोष्टी या झाल्याच पाहिजे या दिवशी. त्यामुळे बघा, खूप अनुभव आहे त्याचे. घरामध्ये खूप सकारात्मकता येते आणि आपलं आयुष्य बदलतं. मनामध्ये बघा, एक नेहमी लक्षात ठेवा, नेहमी चांगलं वागा, चांगलं कर्म करा. आपण एका बाजूला सेवा करतोय,
दुसऱ्या बाजूला कोणाबद्दल तरी राग, द्वेष, जळावृत्ती आपल्या मनामध्ये, आपण त्याला त्रास देतोय, तर त्याला काही अर्थ नाही. त्या पूजेचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही. त्यामुळे तुमचं मन शुद्ध असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा, शुद्ध मनाने जर तुम्ही या सेवा केल्या तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. तर बघा, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. थोडासा आवाज माझा खराब आहे, त्याबद्दल मला क्षमा असावी आणि तुम्ही समजून घ्यावी एवढीच अपेक्षा करते. चला तर मग या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.